काही समस्या वेगवेगळ्या असू शकतात की ज्या वेगळ्या भागात वेगळ्या वेगळ्या भागात वेगळ्या आहे. म्हणून घटनेने काय केलं की इतर जे पद आहे, हम्म. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, हा. हा कुठलाही कोणत्याही गटात उभा राहतो. अच्छा. पण सरपंच हे पद असं आहे की तो त्याच गावातला पाहिजे, म्हणजे तो मूळचा तो रहिवासी. मूळचाच असला पाहिजे. इतराला उभा राहता येत नाही. हे घटनेचे उपकार आहे आणि ते त्याच्यासाठीच दिलेले आहे. हम्म. किंवा तुमच्या भागातले तुमच्या प्रश्न तुम्हाला जाण आहे हम्म. आणि तुम्ही ते सोडवा आणि तो तुमच्यातलाच माणूस असायला पाहिजे. हा. म्हणून हे तर तुम्हाला दिलेला हक्क आहे. पण झालं काय, मग तो भाऊबंदकी गटबाजीमुळं आम्ही त्याचा गैरवापर झाला. हम्म. प्रश्नाची जाण तर कळलीच नाही, पण आम्ही दुष्परिणाम केला आणि आज आपल्या राज्याला, देशाला त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावं लागतात. 100 वर्ष जगणारा माणूस 60 वर्षावर आला. याचं कारण तेच आहे की पाणी, अन्न, भेसळ, साफसफाई, स्वच्छता, वीज या कोणत्याही गोष्टीवर सरपंचाकडून पाहिजे तेवढं काम झालं नाही. आणि सरपंचाला असं काही ट्रेनिंग किंवा शिकवलं गेलं नाही. हा. तुम्हाला शिपायाची नोकरी करायची तर 2 वर्षाचा अनुभव लागतो. हो. आणि सरपंच झालं गावचं, याला काही अनुभवाचं किंवा कसं